सुहास शेठ गोंधळी बामणडोंगरे आणि चला बोलूया रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक शिवभक्त दिनेश भाई पाटील मॅन फ्रॉम बेलोली। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलोलीचे माजी सरपंच भरतजी दामू पाटील यांच्याकडून 11,111 रुपयाची देणगी येते। त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही सगळे आभार प्रकट करतो। लेट्स प्ले। पहिल्या बॉलवर जीवनदान बाली प्रवीण चोरगे या बलाढ्य आणि आदर्श खेळाडूला। यंदाचा मोसम बालीनं आपल्या बॅटनं सगळ्यांना तडाखा दाखवलाय। भल्या भल्या गोलंदाजांना आसमान दाखवली जात आहेत। याच मैदानावरती यजमान संघालाही त्यानं पाणी पाजलंय। त्याच्यामुळे खेळ बहादर राहिलाय आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 2 अर्धशतक झळकावणारा प्रवीण चोरगे बाळीला मात्र पहिल्या बॉलवर जीवनदान धावा मिळत आहेत 2। काय लाईट्स आईस्क्रीम वाला आता या धाबा बरसात सुरुवात झाली आहे। फाईन लेगच्या मधून चेंडू सरळ गेला भरता वेगानं आणि इथे मात्र येतोय हा चौकार। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं गौरवजी अजय कानपिले उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा उपाध्यक्ष आदरणीय गौरवजी कानपिले सर एक मोठे खऱ्या अर्थानं सपोर्टर्स आहेत नेरे संघाचे। त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। मी विनंती करेन गौरवजी कानपिले साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आगमन करायचं आहे। ओमकार शेठ मगर त्याचबरोबर आकाशजी पाटील युवा नेते अनु ठाकूर हे सगळ्या मंडळींना विनंती करेन की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। नेरेगावचे जावई अजयजी कानपिले यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आणि अखेरकार त्या मोठ्या इनिंग सजण्या अगोदरच फुल स्टॉप लावला। पहिल्या बॉल्सवर जीवनदान 2 धावा त्यानंतर मात्र चौकार आणि तिसऱ्या बॉल्सवर मात्र अखेरकार आदित्यनं मात्र पकडली ही विकेट बालीची। कुडाव्या संघ जिंकला तर कुडाव्या संघासाठी मात्र पडग्याहून खऱ्या अर्थानं आमचे मित्र सुनीलजी भोईर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व उज्जैनला मात्र त्यांची सफर राहिली आहे आणि उज्जैनवरून मात्र सुनीलजी भोईर यांना कुडाव्या संघासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत। त्यांचंही स्वागत करूया। नवीन फलंदाज रोहन पाटील काय खेळ राहिला वळपच्या रजनीमध्ये। रोडपाली वर्सेस नेरे या 2 संघादरम्यानची लढत आम्ही जवळून पाहिली। 4 षटकांच्या खेळामध्ये 13 धावा पहिल्या 3 षटकामध्ये जमल्या नेरे संघाच्या। परंतु त्यानंतर मात्र क्रमांक 5 वर आला रोहन आणि सलग ठोकले 4 चेंडूवर 4 षटकार आणि तो सामना मात्र नेरे संघानं सहज जिंकला। अशी ताकद राहिली आहे। एका बाजूला सचिन मोरेची ताकद राहिली आहे परंतु एका बाजूला भिवंडी असू दे अथवा कल्याण डोंबिवली कोणत्याही विभागाच्या विरोधात खेळण्याचं धाडस मित्रांनो ज्या संघानं दाखवला रायगडमधून तो पहिला एकमेव संघ आहे। तेजेचे मात्र्याचा बामणडोंगरी संघ जोरदार टाळ्या होऊ द्या की बाहेरून येणाऱ्या कोणताही संघाच्या विरोधात खेळण्यासाठी बामणडोंगरी संघ नेहमी सज्ज राहतो। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। प्रत्येकासाठी लढण्याची प्रत्येकाविरोधात खेळण्याची तयारी तेजेची मात्रे आणि टीम सदैव राहते। अमरजी मात्रे यांचे आपण स्वागत करूया। उलवाडोड अध्यक्ष राहिलेत। अँगल बनवला जातोय। रोहनला मात्र लागोपाच्या दुसऱ्या चेंडूवर निर्धाव टाकला जातोय आणि आदित्य पाटीलची खासियत राहिली आहे ब्रेक करण्यामध्ये अगोदरच नॅचरल स्विंग असते, डावखुऱ्याला म्हटलं जातं।
आणि त्याच्यामध्ये आणखीन ताकदीची गोलंदाजी. त्याच्याची मात्र अमरजी मात्रांचं कौतुक करावं थोडं कमी आहे. काय टीम बनवली, उभी राहिली, त्यांना एक संध ठेवलं आणि लागोपाठच्या 3 डॉट बॉल नंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाबळकर धावा लागला, त्यामध्ये 1 बाद 6 धावा. त्या पाप्या बारा नंतर HDCला थँक्यू DJ बोलावं लागतं. 12च्या अगोदर सगळं ट्युनिंगमध्ये चालतं. कदाचित स्पर्धेचा रंगही भरले जातात, पण त्यानंतर मात्र मग त्याला थँक्यू DJ असं म्हणायची वेळ येते. मग काय म्हणावं हे त्याला माहीत आहे. एक षटकाचा खेळ संपला, 1 बाद 6 धावा. माझ्यासोबत काम करायचं हा तणात खूप तकलीफ आहे. सचिन मोरे आणि रोहन पाटील. सचिन मोरेचा क्लास, सचिन मोरेचा विस्फोटक खेळ नेरे संघाला ताकद देऊन जातोय. ती ताकद दिली जाईल का? 2 जिगरबाज संघांमध्ये लढत आहे. एका बाजूला आपल्या पनवेलकरांचा अभिमान बनलेला आणि मागच्या लागोपाठच्या 2 वर्षी आपल्या रायगडमधला सर्वोत्कृष्ट संघ बनलेला बामणडोंगरी संघाशी 4 हात करतोय G211 नेरे संघ. सागरजी मांडवकर नेरे संघाची ओळख राहिली आहे. नेरे गावचा एक दर्जेदार समालोचक, आमचे मित्र आणि अतिशय उत्कृष्ट भाषणं सगळ्यांना प्रभावित करणारे सागरजी मांडवकर सर यांचे आपण स्वागत करूया. कदाचित काही अवधीनंतर त्यांचंही ते आगमन होईल. आणखीन एक निवेदन येतोय. ती सगळीकडे निवेदन असतो की ज्या संघामध्ये बाईक मालिकेवरून दिली जाईल त्या संघाचे 15,000 रुपये डिपॉझिट राखून ठेवली जाईल. मोठी एज लागली आणि रोहन मात्र परतेल. इथे मात्र ज्या संघाच्या खेळाडूला बाईक मिळेल त्या खेळाडूचे नव्हे तर त्या संघाचे 15,000 रुपये डिपॉझिट राखून ठेवली जाईल आणि ती तुम्ही रजिस्ट्रेशन केली की ती राखून ठेवलेले पैसे आपण घेऊन जायचे. आदित्य मस्कर नवीन फलंदाज. या 2 संघांमधली लढत. कल्पेश ठाकूर कित्येक वर्षापासून या संघाचं गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. मानलं पाहिजे या सगळ्या मंडळींना. सोपं नाही आहे कल्पेशजी. दिवस रात्र काम करत खेळणं सोपं नाही आहे. कारण एवढं ते आसान काम नाही आहे दिसतं. जेवढं आम्ही बोलतो ना तेवढं कृती सोपी नाही आहे. ती कृती तुम्ही करून दाखवली आहे. तिथे खेळायचं, तिथं उभं राहायचं, तिथं फिटनेस ठेवायचं आणि या सगळ्याबरोबर ऊन वारा पाऊस या सगळ्याच्या विरोधात खेळत परफॉर्मन्स द्यायचा. हॅट्स ऑफ यू तुम्हाला. याच दरम्यान संजय गोपाल पाटील साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यायचं क्रिकेट मंचावर. डॉट बॉल. या सामन्यात नेमकं काय? 2 संघ आहेत. मी मगाशी म्हटलं की रायगडमधला एकमेव असा संघ आहे की कोणाच्या विरोधात ही 4 हात काढण्याची धमक ठेवणारा बामणडोंगरी संघ. परंतु एका बाजूला आपल्या गुणवत्तेनं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा आमच्या या पंचक्रोशीचा अभिमान बनलेला नेरे संघ. मोठ्या संघाच्या विरोधात लढतायत, झगडतायत आणि याच्या अगोदरही ते लढलेत, झगडलेत. ज्या वेळेला तुम्ही मोठ्या संघाच्या विरोधात खेळताना त्यावेळेला सगळ्यात मोठी गोष्ट काय मिळते? तो अनुभव. नेमकं कसं करायचं. आणि मोठ्या संघाच्या विरोधात खेळला की मग थोडासा आपल्यापेक्षा कमकुवत असल्या संघावर कसं हवी व्हायचं हा कॉन्फिडन्स तुम्हाला हे सामने देतात. क्या बात. स्कूपचा हा प्रयत्न जरूर राहिलाय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच सचिन मोरेला आणि 1 धाब्यानं धावफलक जाऊन ठेपेल तो म्हणजे फक्त 2 बाद 9 धावा.
ओमकार नाईक बामणडोंगरे एक्सप्रेस, ओमकार, जीत, कल्पेश, आदित्य या सगळ्या मंडळीनं मात्र आपल्या गावाचं नाव खूप मोठं केलं आहे. आणि या सगळ्यांना एकत्र ठेवणारा तेजसजी म्हात्रे यांचं कौतुक जेवढं करावं ना मित्रांनो तेवढं कमी आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये हा माणूस उभा राहिला, प्रत्येक परिस्थितीमध्ये कणखरपणा दाखवला. चांगला फटका ट्रॅव्हल होतोय कव्हरच्या दिशेनं, मात्र सिंगलला डबलचा प्रयत्न फसतोय की काय हा मात्र प्रयत्न राहील. पंच 100% आमच्याकडे वळतील आणि ते मात्र पाहिलं जाईल. तिसरे पंच रनआउटसाठी मात्र वळतायत. फक्त टीम मिटिंग नका घेऊ, आम्ही निर्णय लगेचच इथे येईल कारण दक्ष पंच इथे मात्र उभे आहेत. पाहिलं जातंय. नॉट आउट. आणि हा निर्णय 12th मॅनने दिलाय बामणडोंगरीच्या. तुझं एक कौतुक. तर दोन संघ आमने सामने लढतायत. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या दोन्ही संघांनी दाखवला आहे. मित्रांनो तेजसजी म्हात्रेंच्या विषयी बोलत होतो की तेजसजी म्हात्रे प्रत्येक परिस्थितीमध्ये हा माणूस उभा राहिला आणि स्वतः नाही कणखर बनला तर आपल्या संघाला त्यानं कणखर बनवलं. अनेक टीम्स ज्या टीम्समध्ये एक वर्ष आपण जिंकत राहिलात की पुढच्या वर्षी नवीन टीम बनते, परंतु या माणसाने या टीम्सला एकत्र ठेवली. सगळ्यांना एकत्र घेत आपल्या गाडीतून सगळ्यांना फिरवलं. एवढंच नव्हे तर या संघातील अनेक खेळाडू रायगड प्रीमियर लीगमध्ये सगळ्यात जास्त खेळाडू याच संघातून जातात. त्याच्यामुळे उत्तम कामगिरी तेजसजी म्हात्रे यांची राहिली आहे. स्वीटचा हा प्रयत्न आणि फिल्डिंग पहा कसे लावले. जवळपास फाईन लेगला शतशक तैनात आहे आणि त्याला कदाचित आयडिया होती, सचिन मोरेला आयडिया होती की नाही माहीत नाही की फिल्डर तिकडे आहे, परंतु चांगला स्वीट कनेक्ट केला सचिन मोरेनं. परंतु डीपला असलेला शतरक्षानं मात्र या चेंडू उचलला, फेकला. धावा आली फक्त आणि फक्त एक. धाबलकर धावा लागल्या 12. उरलेल्या 5 बॉल्समध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा लढण्याची ताकद देईल, कारण नेरे संघाकडे सुद्धा आग ओकणारे गोलंदाज कायम राहिलेत. फटका चांगला आहे, पॉईंटच्या मधून ट्रॅव्हल होतोय. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. धावा किती जोडल्या जातील? 2 धावा जोडलेत. तिसऱ्या रनचा हा प्रयत्न. 3 धावा या बॉल्सवर, 3 धावा. या धावा हळूहळू येत आहेत. लढण्याचं सामर्थ्य देत आहे. मित्रांनो एक सामना पाहिला आज उसाटणे वर्सेस कुडावे. 21 धावा धाबावरती लगावल्या आणि ताकदवान संघाला रोखून धरला. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशनं फक्त आणि फक्त एकच धाव देत सामना पहिल्यांदा बनवला. घर बांधताना पहिल्यांदा पाया रचावा लागतो, तर पाया रचला आणि त्यानंतर मात्र भिंती इतक्या परफेक्ट झाल्या. अजय ठोंबरेनं 3 विकेट्स घेत त्या भिंती परफेक्ट बनवल्या आणि हितेशनं मात्र ग्रेट फिनिश करत कळस रचला. हा फटका फसलाय, हवेत राहील. आर्यन नाईक यानं मात्र टिपला जाईल आणि सचिन मोरेचा संपला खेळ. सुशांत गायकवाड नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होताना पाहतोय. धापळकर धावा मात्र स्थिर आहेत त्या 15. 3 बाद 15 धावा. 3 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक राहिलाय. 3 बॉलचा पूर्वार्ध. जशी इनिंग संपेल मी विनंती करेन की कुडावे संघाचा संघनायक आणि डेरवली संघाचा संघनायक लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आहे. जशी इनिंग संपेल कुडावे संघाचा संघनायक आणि डेरवली संघाचा संघनायक कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज सुशांत गायकरसाठी.
आणखीन एक चांगला फटका आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. शतशत धावत आला, उचलला, फेकला, फक्त आणि फक्त 1 रन्स मात्र मिळतीये. तकदीर पाटीलनं सुद्धा या संघासाठी खूप काबाड कष्ट केले आहेत, खूप मेहनत घेतली आहे. संदेश गोंधली एक बहादर खेळाडू राहिलाय, होतकरूपणा दाखवला प्रत्येकानं आपापल्या परीनं. आणि मी तेच म्हटलं होतं की टीम एकत्र ठेवणं मित्रांनो सोपं नाही. कल्याण डोंबिवली भिवंडीमध्ये जाऊन सगळ्या बाईक्स जिंकणारा संघ आहे. व्हाईट बॉल आपल्या परीनं, आपल्या गावाचा नव्हे तर या टीमनं मात्र आपल्या रायगडकरांचा अभिमान मोठा केलाय. आणि आपल्या पंचकृषीमधली नेरे टीम 2 जिगरबाज लढवई या संघांमधली लढत सुरू आहे. चांगला स्कूप केलाय, जरूर रन्स मात्र घेतला जाईल, दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील. यष्टरक्षक मात्र आपण पाहतोय संदेश पाटीलनं हा कलेक्शन पहा केला, जसा कलेक्शन लगेच स्टंपला मात्र उडवलं. आणि इथे आदित्य मस्कर परतेल, येस पंच, आउट, OUT. पाटील याला बेदोलीकर कधी विसरू शकत नाही. 1 बॉलवर 4 धावांची गरज असताना ठोकलेला षटकार वल्लभच्या रजनीमध्ये बेदोलीकरांच्या हृदयावर घाव करणार राहिलाय तो उमेश पाटील. या संघाचा कायम ग्रेट फिनिशर राहिलाय. या बॉल्सवर 2 धावा आल्या, अंतिम बॉलवर धावा जमल्या तब्बल 20 आणि 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना ज्युती 11 नेरे संघाच्या धावा बोर्डवर लागल्या, त्या म्हणजे 20 धावा. 21 धावांची गरज मात्र जीवदानी बामणडोंगरी संघाला. कशा प्रकारे धावांचा पाठलाग राहील इथे आपण नक्कीच पाहूयात, परंतु एका बाजूला गोलंदाजी ही तेवढी सक्षमतेची आहे. चला नेरे संघ आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हा आणि बामणडोंगरी संघ आपण आपल्या खेळाडू कक्षाचा लगेच संपर्क साधा, कारण अजून यानंतरही 2 सामने बाकी आहेत. मेगा फायनल, सेमीफायनल, यानंतर लकी ड्रॉ केला जाईल. हा सामना जिंकेल तो संघ आणि कुडावे डेरवली एकूण 3 संघामध्ये लकी ड्रॉ. जो नशिबाचा धनिक बनेल तो खेळेल डायरेक्ट आमदार चषकाची मेगा फायनल आणि जे 2 संघ राहतील त्यामध्ये लढली जाईल सेमीफायनल. या दरम्यान मंचावर उपस्थित आदरणीय संजयजी गोपाल पाटील, आमचे क्लासमेट आणि अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, प्रत्येक क्षेत्रामधली चांगली जाणकारी असलेलं आणि समाजाप्रती सदैव प्रेम राहणारं व्यक्तिमत्व संजयजी गोपाल पाटलाचा शुभ सन्मान या मंचावर करण्यात येईल. विद्यमान उपसरपंच आदरणीय अनंताजी पवार यांच्या शुभ हस्ते संजयजी गोपाल पाटलाचा शुभ सन्मान केला जाईल. चला बॉल चॉईस करा आणि लगेच मैदानाकडे रवाना व्हा. मित्रांनो 2:45 वाजलेत, त्याच्यामुळे अजून यानंतर 2 सामने आहेत. ऐका मंडळी,
हॅलो, थँक्यू सो मच दिनेश पाटील सर. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. फलंदाजी करत असताना जर्मा नेरे टीमनं आपण पाहिलं तर धावा बनवल्यात त्या फक्त आणि फक्त 20 धावा. इथून 21 धाव संख्येची गरज असेल ती जेवदाणी क्रिकेट संघ बामणडोंगरी टीमला. सन्माननीय सुभाष शेठ गोंदले साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संदेश गोंदले आणि त्यानंतर तकदीर पाटील ही सलामीची जोडी मैदानात आली आहे. ती जीवदानी बामणडोंगरी टीमची 21 धाव संख्येची गरज 18 बॉलवरती. कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल? अगदी आपण पाहिलं तर कुडावे संघ देखील टॉप 3 मध्ये दाखल झालाय. त्यानंतर मागचा सामना जिंकून डेरवली संघाने देखील टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. आणि यातून कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल? एका बाजूला नेरे अगदी पहिल्या सत्रामध्ये कमी धावा आल्यात. गोलंदाजी बामणडोंगरी टीमची काय ताकदीची आहे, ताकदीने गोलंदाजी बामणडोंगरी टीमनं केली आहे. फक्त आणि फक्त 20 धाव संख्याच बनवली नेरे टीमनं. आणि आता दुसऱ्या इनिंगमध्ये ती 21 धाव संख्या वाचवायची आहे. गोलंदाजी मार्कवरती या सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सुशांत गायकर फर्स्ट बॉलर. पहिलाच चेंडू गोलंदाज तयार. स्ट्राईक एंड वरती या डावकुऱ्या हाताचा खेळाडू संदेश गोंदले आहे. 21 ची गरज. पहिलाच बॉल स्ट्रेट हिट. कोणताही फिल्डर नाही आहे. बॉल जाईल लॉंगॉटच्या वरून सीमा पार आलाय पहिल्या बॉलवर. धावा. फार चांगली सुरुवात झाली आहे ती बामणडोंगरी टीमची. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव वेगाने कंप्लीट. फिल्डर येतील तोपर्यंत चिथेच्या चपलाईनं आणि हरणीच्या गतीनं 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. संदेशजी गोंदली यांच्यासाठी जतीन गोंदली उसाटण्याचे स्कोरर यांच्याकडून संदेशजी गोंदली यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. हा चेंडू बॅटची कट लागली. विकेट किपर प्रवीण उर्फ बाली बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगला झेल टिपलाय आणि पहिला विकेट संदेश या बॉलवरती झालाय बाद. पहिली विकेट गेली. या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का की बामणडोंगरी टीमचे खेळाडू या धावा सहजरित्या बनवतील? तो पडलाय आपल्याला प्रश्न. सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. बिगिट थोडासा फसला आणि फलंदाज संदेश गोंदली या ठिकाणी बाद झालाय. नवीन खेळाडू इनाट नंबर 3 च्या क्रमांकावरती आर्यन नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. वन डाऊन साठी आलाय. सुशांत गायकर गोलंदाजी मार्कवरती तयार. हा चेंडू वेगानं चेंडू डिलिव्हर केला जातोय. क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चांगल्या लेंथ वरती सुशांतचा हा चेंडू डिलिव्हर झालाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. 21 धाव संख्या. अवघी 21 धावा डिफेंड करायचे आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला 4 बॉलवरती चांगली गोलंदाजी. हा चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. गोटी नेम टिपण्याचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट होत नाहीये. एक सिंगल फक्त या चेंडूवरती धावून कंप्लीट होईल. स्ट्राईक देखील रोटेट होईल. स्ट्राईक वरती आता फलंदाज आपण तकदीर पाटीलला पाहू शकतोय आणि धाव संख्या 5 बॉल नंतर झाली आहे ती 7. 13 चेंडू आणि आता 14 ची गरज. अगदी सोपं आणि सहज असं समीकरण जीवदानी बामणडोंगरी टीमसाठी आपण पाहतोय. जरी समीकरण सोपं असलं तरी देखील अपोजिट टीमकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. दोन्ही टीम मध्ये बॅटल चांगला घमासान चांगलं युद्ध पाहायला मिळेल. 13 चेंडू आणि 14 ची गरज. शेवटच्या बॉलवरती वॅकंट एरिया. कोणताही फिल्डर तैनात नाहीये. पॉवर प्ले 1 चा फायदा घेतला जातोय. लास्ट बॉलवरती आला हा चौकार.
गणपती बाप्पा. मोरया. चला टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. लास्ट बॉलवरती चौकार आणि चौकारच्या साह्याने 11 धावसंख्या धावफलकावरती लागली बामणडोंगरी टीमची. 12 बॉल बाकी आहेत आणि आता 10 धावसंख्येची गरज. 12 बॉल 10. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण झालं. ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती ती गोलंदाजी सुशांत गायकर कडून झाली नाहीये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा कदाचित सुशांतनं जर दिल्या असत्या 2 ओव्हरमध्ये 15-16 धावांची जर गरज असती तर कदाचित सामना शेवटच्या षटकापर्यंत जाताना आपण पाहिला असता. परंतु आता फक्त 10 धावा पाहिजेत. 12 बॉल शिल्लक आहेत. चला कुडावे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. कुडावे टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर डेरवली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. हा चेंडू ऑफ स्टंप वरती आपण पाहतोय. सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या बरोबरनं 12 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. टोटल 12 धावा लागल्या धावफलकावरती. 9 पाहिजेत अजून 11 बॉलवरती. नऊची गरज. हा चेंडू ग्लान्स केला जातोय. बॅटची कट मागच्या बाजूने आउटफील्ड फार फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. फाइंडेक आणि शॉर्ट फाइंडेकच्या वरून बॉल जाईल सीमा पार. येईल हा चौकार. चौकार आलाय. चौकारच्या बरोबरनं 16 धावा धावफलकावरती लागल्यात त्या बामणडोंगरी टीमच्या. 5 पाहिजेत अजून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र फटका फसलाय. स्विच हिट सक्सेसफुल होत नाहीये. सरळ बॅटनं धावा येत आहेत. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज तकदीर पाटील कडून. आणखी देखील 5 धावांची गरज. चेंडू वेगाने टाकलाय. चांगली गोलंदाजी या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. थोडीशी दिशा भरकटलाय गोलंदाज. या ठिकाणून आम्हाला वाटलं की बॉल डॉट गेलाय की काय, परंतु पंचांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 17 या आकड्यावरती. अजून देखील 4 धावांची गरज. 4 धावा. यावेळेस मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर तैनात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सिंगल देखील मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. असे बरेचसे डॉट बॉल आता इथून फेकावे लागतील. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 4 धावसंख्येची गरज. चेंडू अकूट टप्प्याचा पाहायला मिळालाय. लाऊड अपील पंचांकडे करण्याचा प्रयत्न होता. दबाव टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी इशारा दिलाय. हा वाईट बॉल आहे. पडल्यानंतर अतिरिक्त उछाल घेणारा हा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळालाय आणि एक्स्ट्रा रन मिळते. 3 पाहिजेत. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. इथून देखील फटका बसलाय. सचिनची चांगली गोलंदाजी. अगदी कमी रनअप कमी रनअप मध्ये दोन्ही दिशेला चेंडू टर्न करण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. 3 धावसंख्येची गरज 7 बॉलवरती. शेवटचा चेंडू विकेट किपर आपण पाहतोय बाली त्या ठिकाणी आहे. परेश आहेत. परेश मस्कर आपण विकेट किपरच्या भूमिकेत पाहतोय. शेवटच्या बॉलवरती धाव येत नाहीये. लास्ट बॉलवर फलंदाज बाद झालाय. झटका लागलाय तो बामणडोंगरी टीमला. शेवटचा आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज आहे ती 3 धावसंख्येची. गुडी जे आणि एक सूचना आपण ऐकायची आहे. 3 ज्या टीम टॉप 3 मध्ये जातील त्यांच्या दरम्यान चिठ्ठी अर्थात लकी ड्रॉ होणार नाहीये. रेस असेल. खेळाडूंदरम्यान रेस पाहायला मिळेल. जो जिंकेल जो पहिला येईल
त्याला बाय दिली जाईल. अगली वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कुडावे टीमचा एक कोणतरी खेळाडू आणि डेरवली टीमचा एक कोणतरी खेळाडू या आपण रेस होईल, चिठ्ठी होणार नाहीये. हा चेंडू कट स्लाइस पाहायला मिळालाय. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा रेषा जवळ. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न आपण पाहतोय की सक्सेस ठरलाय की काय. आणि हा सामना सहज आणि सोप्यारित्या जीवदानी बामणडोंगरी टीमनं मात्र आपल्या खिशात घातलाय, सामना जिंकलाय. ओमकार नाईक 5 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. तो ओमकार ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि तिन्ही टीमला विनंती आहे, आपण तिसरे पंच का थर्ड अंपायर का? ओके ओके ठीक आहे. तिसरे पंचाची मागणी केली आहे मैदानात. रनआउट साठी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे.